कुडो असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2023 दरम्यान खंडाळा पुणे येथे 14वी महाराष्ट्र राज्य कुडो स्पर्धा 2023 व 24 चे आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये 16 ते 19 260 कॅटेगरीमध्ये मोहम्मद फरहान, मोहम्मद नईम यांनी सहभाग घेतला। मोहम्मद फरहान यांनी राज्यस्तरावर कुडो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकाविले। मोहम्मद फरहान यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक राजेश सोले आणि अंजुमन मुफिदुल इस्लाम एज्युकेशन सोसायटी खामगावचे अध्यक्ष डॉक्टर वकार उल हक खान तसेच शिक्षकांना व त्याचे मित्रांना आणि आई-वडिलांना दिलं। मोहम्मद फरहान खामगाव येथे पोहोचताच बर्डे प्लॉट येथील तरुणांनी मोहम्मद फरहान यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं। या आनंदाच्या प्रसंगी मोहम्मद फरहानचा अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगाव येथे अंजुमन हायस्कूलचे सीईओ प्राध्यापक अहफाज उल हक खान यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्राचार्य असगर अली खान, पर्यवेक्षक रहबर खान आदी शिक्षकांनी मोहम्मद फरहानचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दुआ मागितली। यापूर्वी मोहम्मद फरहानने अंजुमन स्कूल व ज्युनियर कॉलेज खामगावतर्फे विभागीय स्तरावरील यवतमाळ येथे आयोजित स्पर्धेमध्ये कुडो व कराटेमध्ये सुवर्ण पदक पटकाविले होते। मैं अंबिका क्रीड़ा मंडल से स्टेट के लिए सिलेक्शन हुआ था, तो मैंने वहाँ पर 3 दिन टूर्नामेंट खेली है। उसमें फाइनल राउंड में मैंने गोल्ड मेडल हासिल किया है और मेरा आगे सिलेक्शन हुआ है नेशनल के लिए। और इसका श्रेय हमारे राजेश सोले सर, हमारे कोच, और जिन्होंने हमें सपोर्ट किया है, हमारे अंजुमन के प्रेसिडेंट डॉक्टर वकार खान साहब और हमारे माता पिता। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।